नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जाहिरात तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडून वसई विरार शहर महानगरपालिका यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, काय लागणारी पात्रता, याबद्दल सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, कंत्राटी स्वरूपाची पदभरती यामध्ये असणार आहे. यामध्ये पद कोणकोणते असणार आहे? कंत्राटी स्वरूपाचा कार्यकाळ मित्रांनो जवळपास 1 वर्षाचा असतो. यामध्ये मित्रांनो काही पदांसाठी तुमचा वॉक इन इंटरव्ह्यू डायरेक्ट थेट मुलाखत असणार आहे आणि काही पदांसाठी तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती तुम्हाला जे काही फायनल इयरला मार्क असतील त्यांच्या बेसिसवरची तुमची निवड यामध्ये असणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची तारीख उद्यापासून सुरू होणार आहे, म्हणजेच 28 मे 2025 पासून उद्यापासून अर्ज सुरू होणार आहेत. 5 जून 2025 ही अर्जाची शेवटची तारीख राहणार आहे. या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने यामध्ये अर्ज करायचा आहे. अर्ज कुठे करायचा आहे, काय असणारे पात्रता, सर्व सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगतो. तर चला आता बघूया यासाठी कोणकोणते पदे असणार आहेत. त्यासाठी इथे बघू शकता तक्ता बी मध्ये पद बघू शकता. पहिला असणार आहे स्टाफ नर्स JNM स्त्री, JNM वुमेनसाठी यामध्ये वॅकन्सी असणार आहे. टोटल ज्या वॅकन्सी असणार आहे त्या 8 असणार आहे. इथे कॅटेगरी वाईज वॅकन्सीचे विश्लेषण दिले आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता बघू शकता. JNM तुमचं झाला असेल कोर्स तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर BSc नर्सिंग तुमचं झालं असेल तरीसुद्धा यासाठी अर्ज करू शकता. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगमध्ये तुमचे रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा बघा, खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष इतके वयोमर्यादा ते लागणार आहे. पगार किती असणार आहे तुमचा? पगार हा तुम्हाला 20,000 रुपये शासनाचे, त्याचबरोबर मनपाचे 14,800 असा तुम्हाला टोटल जो पगार असणार आहे 34,800 इतका असणार आहे. सॅलरी ही चांगल्या लेवलची असणार आहे. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्याचबरोबर दुसरं पद कोणतं असणार आहे? दुसरं पद बघू शकता स्टाफ नर्स पुरुष, स्टाफ नर्स मेलसाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. 1 पद असणार आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन सेम लागणार आहे. JNM झाले असेल किंवा तुमचं BSc नर्सिंग झाले असेल, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. एज लिमिट लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 38, राखीव प्रवर्गासाठी 43. त्याचबरोबर पगारसुद्धा सेम असणार आहे. 34,800 इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट या पदासाठी सुद्धा भरती असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 1 असणार आहे. यासाठी पात्रता बघू शकता. D फार्म तुमचं झाले असेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. B फार्म झाले असेल तरीसुद्धा अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुमचं महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असणे गरजेचं असणार आहे. एज लिमिट सेम लागणार आहे. 38 वर्ष कमीत कमी खुल्या प्रवर्गासाठी, त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष इतकी एज लिमिट इथे राहणार आहे. पगार बघू शकता 20,800 तुम्हाला पर मंथ इतकी सॅलरी यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर चौथं जे पद असणार आहे ते असणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. त्याचबरोबर नंबर ऑफ वॅकन्सी 3 राहणार आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे. BSc तुमचं झालं असेल विथ DMLT तुमचं इथे लागणार आहे. त्याचबरोबर एज लिमिट लागणार आहे 38 वर्ष खुल्या प्रवर्ग, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष. पगार असणार आहे 18,000 रुपये 700 इतका तुमचा पर मंथ पगार यामध्ये राहणार आहे. त्यानंतर नंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष. त्यासाठी टोटल ज्या वॅकन्सी असणार आहे त्या 25 असणार आहे. जागा बघू शकता जास्त असणार आहे. इथे कॅटेगरी वाईज वॅकन्सीचे विश्लेषण प्रोव्हाइड केले आहे. क्वालिफिकेशन काय लागणार आहे? 12वी सायन्स शाखेतून तुम्ही उत्तीर्ण असाल तर यासाठी तुम्ही पात्र असणार आहात. त्याचबरोबर पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स तुमचा झालेला असणं गरजेचं असणार आहे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर बहुउद्देशीय आरोग्य सेवक या कामकाजाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र अनुभव नसाल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य इथे दिले जाणार आहे. एज लिमिट काय लागणार आहे? 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी, 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी. पगार असणार आहे 18,000 रुपये पर मंथ इतका पगार यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर इतर जे काही पदे असणार आहेत ते आता बघूया. ही जी काही तक्ता A मधली मित्रांनो पदे असणार आहेत या पदांसाठी तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे, म्हणजे तुमची थेट मुलाखत होणार आहे आणि त्यानुसार तुमची निवड यामध्ये असणार आहे. त्यामध्ये पहिलं पद आहे बालरोग तज्ज्ञ. त्यासाठी 1 जागा असणार आहे. क्वालिफिकेशन लागणार आहे MD पीडियाट्रिशियन तुमचं झालं असेल किंवा DCH झालं असेल. DNB MMC रजिस्ट्रेशन असणे तुमचं अनिवार्य इथे असणार आहे. वयोमर्यादा बघू शकता. उच्चतम वयोमर्यादा म्हणजे जास्तीत जास्त वयोमर्यादा 70 इथे लागणार आहे. पगार असणार आहे 75,000 रुपये पर मंथ इतका सॅलरी इथे राहणार आहे.
7 रोगतज्ञ यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे, एक जागा असणार आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट म्हणजे तुमचं MBBS झाले असेल, BDS झाले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। इथे सुद्धा एज लिमिट लागणार आहे 70 जास्तीत जास्त। त्याचबरोबर सॅलरी जी असणार आहे ती असणार आहे 35,000 रुपये पर मंथ। त्यानंतर इथे बघू शकता पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी म्हणजेच MBBS यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे, 13 यासाठी वॅकन्सी असणार आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे। MBBS तुमचं झाले असेल विथ MIC रजिस्ट्रेशन तुमचं असणे गरजेचं असणार आहे। वयोमर्यादा बघू शकता, उच्चतम वयोमर्यादा 70 वयोमर्यादा तुमची मॅक्सिमम असेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर 75,000 रुपये इतकी तुमची सॅलरी पर मंथ यामध्ये असणार आहे। त्यानंतरचे जे पद असणार आहे ते असणारे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे। त्याचबरोबर 20 पदे यासाठी असणार आहे। MBBS इथे सुद्धा लागणार आहे तुम्हाला, वयोमर्यादा सेम असणार आहे 70 वर्ष, पगार असणार आहे 30,000 रुपये पर मंथ। त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी MBBS यासाठी 37 पदांसाठी भरती यामध्ये सुद्धा असणार आहे। यासाठी सुद्धा MBBS लागणार आहे आणि वयोमर्यादा 70 लागणार आहे, पगार असणार आहे 60,000 रुपये पर मंथ इतकी सॅलरी यामध्ये राहणार आहे। त्याचबरोबर अशी सर्व यामध्ये पदे असणार आहेत। त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तुमची ते आता बघूया। तुमची निवड कशा प्रकारे होणार आहे ते आपण आता बघूया। निवड प्रक्रियेमध्ये मित्रांनो जे काही वर तुम्हाला तक्ता ए मधली मी पदे सांगितले आहे त्या पदांसाठी तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे, तुमची मुलाखत डायरेक्ट असणार आहे। इथे बघू शकता वैद्यकीय अधिकारी MBBS त्यांची थेट तुमची मुलाखत घेऊन तुमची निवड यामध्ये होणार आहे। मुलाखतीसाठी काय काय सब्जेक्ट असणार आहे ते सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केले आहे, ते सविस्तर तुम्ही या PDF मध्ये बघू शकता। एकूण गुण तुम्हाला इथे 50 गुणांची तुमची मुलाखत यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर इतर जे काही पदे असणार आहेत त्या पदांसाठी तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती तुमची निवड असणार आहे, म्हणजे क्वालिफिकेशनवरती तुम्हाला जे काही शेवटच्या फायनल इयरला जे काही मार्क्स असतील त्या बेसिसवरती सरासरी 50 गुण दिले जाणार आहे। त्याचबरोबर वर जे काही क्वालिफिकेशन मेन्शन केले आहे ते क्वालिफिकेशन सोडता इतर तुमचे काही अधिक क्वालिफिकेशन झाले असे सेम फील्डमध्ये तरीसुद्धा तुम्हाला त्याचे सरासरी 20 गुण इथे दिले जाणार आहेत। त्यानंतर त्या पदासंबंधित तुम्हाला जे काही अनुभव असेल, तुम्हाला कमीत कमी 1 वर्षाचा जरी अनुभव असेल तर ते तुम्हाला 6 गुण असे सरासरी 30 गुण इथे दिले जाणार आहेत। 100 मार्कांची तुमची इथे मूल्यांकन होणार आहे, 100 मार्कांची तुमची स्क्रुटनी यामध्ये होणार आहे। त्यानंतर तुमचे डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन असणार आहे। त्याचबरोबर आता आपण बघूया तुमची एक मेरिट लिस्ट लागणार आहे। मेरिट लिस्ट नंतर तुमची डायरेक्ट यामध्ये निवड असणार आहे। ती मेरिट लिस्ट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ते पब्लिश करणार आहेत। ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो, तिथे जाऊन तुम्ही वेळोवेळी या वेबसाईटवरती माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर यासाठी आता बघूया अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज कुठे करायचा आहे, तर अर्जाबद्दल माहिती त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे। तर मित्रांनो जो काही वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे त्यासाठी तुम्हाला इथे ॲड्रेस तुम्ही बघू शकता, या ॲड्रेसवरती तुमचा वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे। सकाळी तुम्ही 11 ते दुपारी 3 पर्यंत तुमचा वॉक इन इंटरव्ह्यू डायरेक्ट थेट मुलाखत यावेळी असणार आहे। इंटरव्ह्यू जो तुमचा असणार आहे तो 28 मे पासून 5 जून 2025 पर्यंत इंटरव्ह्यू तुमचा चालणार आहे, त्यामुळे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने डायरेक्ट इंटरव्ह्यू देऊ शकता। त्याचबरोबर इतर जे काही पदे आहेत जसं की तुम्ही इथे बघू शकता वैद्यकीय अधिकारी MBBS स्टाफ नर्स, स्त्री पुरुष औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट, त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म सबमिट करायचा आहे। ऑफलाईन पद्धतीने फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे, हा जो काय असणार आहे तो असणार आहे ॲड्रेस, इथे ॲड्रेस मेन्शन केला आहे। या ॲड्रेसवरती तुम्हाला बाय हँड तुम्ही डायरेक्ट प्रत्यक्षात जाऊन अर्ज सबमिट करू शकता किंवा तुम्ही टपालाने किंवा कुरिअरने सुद्धा अर्ज यामध्ये पाठवू शकता। शेवटची तारीख जी असणार आहे ती असणार आहे 5 जून 2025 या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे। तर अर्जाचा नमुना कुठे असणार आहे, याच PDF मध्ये त्यांनी खाली अर्जाचा नमुना सुद्धा मेन्शन केला आहे। तर इथे बघू शकता तुम्ही हा जो काय असणार आहे तो असणार आहे अर्जाचा नमुना। याच अर्जाच्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे। हा अर्जाचा नमुना तुम्हाला सविस्तर वाचायचा आहे। अर्जाचा नमुना वाचून झाल्यानंतर याला फिल करा आणि हा अर्जाचा नमुना तुम्ही ऑफलाईन पद्धतीने वरील सांगितलेल्या ॲड्रेसवरती सेंड करू शकता। आणि ही जी PDF असणार आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो, तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करा। PDF एकदा सविस्तर वाचा, जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।